राज्यात नववर्षात पाणी टंचाईचं संकट गडद होण्याची चिन्ह आहेत। राज्यभरातील छोटी मोठी धरणं मिळून केवळ 63% पाणीसाठा सध्या उपलब्ध आहे। यात छत्रपती संभाजीनगर विभागातील जलसाठा सर्वात कमी म्हणजे 36.71% इतकाच शिल्लक आहे। वेगाने घटत असलेल्या पाणीसाठ्यामुळे नववर्षात राज्यातील नागरिकांसमोर पाणी कपातीचं संकट उभं ठाकलंय। गेल्या वर्षीच्या तुलनेत राज्यातील धरणांमधील जलसाठा तब्बल 20% कमी आहे। दुसरीकडे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा असून जवळपास 78% पाणीसाठा अजूनही उपलब्ध आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये फक्त 36.71% इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे। जायकवाडी धरणात 43.39% पाणीसाठा, उजनी धरणात 18.43, नागपूर विभागातील 383 धरणांमध्ये 68.36%, तर पुणे शहरात पाण्याची बचत करा अशी सूचना पाटबंधारे विभागाने पुणे महापालिकेला दिली आहे। पुणे शहरात तुर्तास तरी पाणी कपातीचा निर्णय झाला नसला तरी धरणातील कमी झालेला एकूण पाणीसाठा चिंतेची बाब ठरू लागला आहे। आणखी माहिती घेऊ, आपला प्रतिनिधी मिकी घाई आता आपल्या सोबत आहे। मिकी, सौरभ, जर आपण बघितलं तर पुणे शहराला जे धरणं 4 धरणं आहेत जे पाणी पुरवठा करतात, त्याच्यामध्ये खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या 4ही धरणांमध्ये मिळून सध्या फक्त 22 TMC इतका पाणीसाठा आहे। याच 4 धरणातून पुणे शहर ग्रामीण भागामध्ये आणि शेतकऱ्यांना पाणी पुरवठा केला जातो। मात्र आत्ताची जर आपण परिस्थिती बघितली तर आपण पाणी अतिशय काटकसरीने वापरावं असं एक पत्र पाटबंधारे विभागाकडून महानगरपालिकेला देण्यात आलेलं आहे। जर आपण आत्तापासूनच काटकसरीने वापर केला नाही तर पाणी पुरणार नाही वर्षभर किंवा पुढचे 6 महिने असं देखील त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। कारण जर आपण बघितलं तर सातत्याने पुणे शहरामध्ये जे पाण्याची डिमांड आहे ती वाढताना दिसते। खरं तर हे जे पाणी कपात आहे कदाचित नवीन वर्षापासून लागू सुद्धा होऊ शकते, त्यासाठी सातत्याने बैठका सुरू आहे। पालकमंत्री स्वतः पुण्याचे, जे राज्याचे उपमुख्यमंत्री देखील आहेत, अजित पवार हे आता पुण्यातील सर्किट हाऊस या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि काही अधिकाऱ्यांसोबत याबाबतचे चर्चा देखील करतायत आणि काही वेळानंतर ते माध्यमांशी बोलू सुद्धा शकतात। फक्त पुण्याचाच विषय नाहीये, संपूर्ण राज्यामध्ये जर आपण बघितलं तर फक्त 63% पाणीसाठा सध्या वेगवेगळ्या धरणांमध्ये मिळून जे छोटे आणि मोठे धरणं आहेत त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। गेल्या वर्षाच्या तुलनेत जर आपण हे बघितलं तर 20% पाणीसाठा हा सध्या कमी झालेला आहे। राज्यभरामध्ये जर आपण बघितलं तर या पुण्यासारखी परिस्थिती छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते, कारण फक्त 36% पाणीसाठा त्या धरणांमध्ये शिल्लक राहिलेला आहे। त्यामुळे तिथं देखील लोकांनी अतिशय काटकसरीने पाणी वापरण्याची गरज आहे। आणि आता असाच आपण बघतोय की ज्या पद्धतीने धरणांमध्ये पाणी कमी होत चाललेलं आहे, एकीकडे शेतकऱ्यांकडून पाण्यासाठी मागणी देखील होतीये, शेतीसाठी पाणी पाहिजे, पिण्यासाठी देखील पाणी पाहिजे शहरांमध्ये। यासाठी अशा पद्धतीने आता पावलं उचलली जात आहेत, बैठकी घेतले जात आहेत। पुण्यात पाणी कशा पद्धतीने नियोजन करता येईल, काटकसरीने वापरायची आहे, वेळ आली तर पाणी कपात सुद्धा लागू होऊ शकते नवीन वर्षामध्ये। त्यामुळं आता पुणेकरांवर, संपूर्ण राज्यातील लोकांवर ही जबाबदारी आहे की पाणी अतिशय काटकसरीने वापरण्याची गरज आहे। कुठेही पाणी वाया जाऊ नये याची काळजी घेणं तेवढंच गरजेचं आहे आणि प्रशासनाने या सगळ्या पाण्याचं नियोजन करणं देखील तेवढंच महत्त्वाचं असेल। धन्यवाद मिकी या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।